पेन तालुक्यात चौथ्या दिवसाअखेर जिल्हा परिषद गटासाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। 23 वडखळ गटात शिवसेनेकडून 2 वेळा निवडून आलेल्या संजय जनार्दन जांभळे यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून, तर मिलिंद मोरेश्वर पाटील यांनी भाजपकडून, तर समीर सुभाष म्हात्रे यांनी शिवसेना उभाटा पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे। या जिल्हा परिषद गटात भाजपा, शेकाप, शिवसेना उभाटा अशी तिरंगी हाय व्होल्टेज चुरशीची निवडणूक होणार असल्याचे आज उमेदवारी अर्जावरून दिसून आले। उद्या यात विद्यमान विजेते उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वडखळ जिल्हा परिषद मतदारसंघात शेकाप आपली विजयी परंपरा कायम ठेवण्यासाठी संजय जांभळे यांच्यासारखा तगडा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केला आहे। 25 शिहू जिल्हा परिषद गटात शिवसेना उभाटा पक्षाच्या पल्लवी प्रसाद भोईर जनतेला फक्त फोनवर सांगितलं तरी पण आमची बोली बाबडी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे एकूण 6 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत। आल्याबद्दल संजय जांभळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निलेश म्हात्रे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निलेश म्हात्रे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महेंद्र ठाकुर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महेंद्र ठाकुर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रल्हाद पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अंक 20 जानेवारी वडखळ विभागातून आणि वाशी विभागातून शेतकरी कामगार पक्षाचे एक जिल्हा परिषद उमेदवार आणि 2 पंचायत समिती उमेदवार आदरणीय जयंतभाई पाटील यांच्या शेतकरी कामगार पक्षातून मी स्वतः जिल्हा परिषदेचा फॉर्म भरत आहे आणि माझे पंचायत समितीचे 2 उमेदवार माननीय निलेश म्हात्रे आणि माननीय महेंद्र ठाकूर असे आम्ही फॉर्म भरत आहोत। कारण फॉर्म भरत असताना संजय जांभळेला जो जनतेने प्रोत्साहन दिलेला आहे की साहेब तुम्ही आता बसू नका, आता तुमची गरज आहे, मग सर्व जनतेचा मान ठेवून आपण आज फॉर्म भरत आहोत। फॉर्म भरत असताना 7 ते 12 आणि 12 ते 17 असा या प्रवाहातून मी जिल्हा परिषद सदस्य होतो। 15 महिन्यासाठी मी या रायगड जिल्ह्याचा अर्थबांधकाम सभापती होतो आणि तो 2012चा कालखंडामध्ये आपण एवढं काय सर्व काय तिथे की जिथे गाव दिसेल तिथे कामाची पाटी दिसेल असं आपण या पेन तालुक्यामध्ये केलं होतं। सर्वात मोठा प्रश्न जो आहे आमच्या विभागातला तो म्हणजे पाणी प्रश्न। आता त्यावेळेस पण मी उपोषणाला बसलो होतो। शहापाडा धरणाचा गाल ओरिजिनल काढला होता, डुप्लिकेट नाही, आणि हे पत्रकारांना पण तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळं बऱ्यापैकी पाणी जनतेला मिळत होता, परंतु एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये टँकर पुरवठा करायला लागायचा। आता सगळेच त्यावेळेस मी 2007ला उपोषणाला पण बसलो होतो। अशा खडतर जीवनामध्ये 2017ला लोकांनी विचार केला की आपण आता संजय जांभळेला घरी बसवूया 5 वर्ष, आणि मग त्यांनी जिल्हा परिषदेचा माझ्या विरोधात जो उमेदवार निवडून दिला आणि मग या प्रवाहातल्या लोकांनी 8.5 वर्ष बघितलं आणि मग लोक बोलाले की नेतृत्व जर असेल तर संजय जांभळेचाच पाहिजे, आणि खऱ्या अर्थाने आता जनता पूर्ण पेटून उठलेली आहे। काम करण्याची आपली पद्धत वेगळी आहे। 24 तास याच्या पुढे आपण जनतेसाठी अवेलेबल राहू। आम्ही तिघही कधीही फोन करा, आम्ही फोन उचलण्याची आमच्यात ताकद आहे आणि जाऊन काम करून घेण्याची पण ताकद आहे। त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने आज जो पाणी प्रश्न पेटलेला आहे, पण ज्या दिवशी त्याच्यानंतर 2 दिवसात मी ऑफिसला गेलो, मॅडम
त्यांना सांगितलं आम्ही की बाबा हे पाणी प्रश्न एक दिवसाचा नाही होणार, साहेब आम्ही 2 दिवसासाठी करतो. म्हटलं हे काय खेळला मांडलं काय? आमच्या जनतेच्या जीवाशी तुम्ही खेळता पाणी प्रश्नावर. मग त्यांना काय सांगायचं तर माझ्या भाषेत सांगितलेलं आहे. परंतु सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे की ह्या पाणी प्रश्नावर आपल्याला मोठा जनआंदोलन उभा करावा लागेल आणि सर्वांना दाखवायला लागेल की आपल्याला जनआंदोलनाशिवाय हे पाणी देऊ शकत नाही. फक्त गोड बोलणार. आता सत्ता कोणाची आहे? कधी सांगता आम्ही 38 करोड रुपये आणले होते, कुठं गायब झाले ते माहितीच नाही. जल मिशन योजनेमधून करोडो रुपये टाकलेत. फक्त मिशनच्या तुम्ही टाक्या बांधल्या, त्याला कलर मारलात, पण त्याला पाईप काय जोडलात नाही का? तर तुम्ही आता सांगता आड्यातच नाही तर पोऱ्यात कसा काय आम्ही सोडायचा? मग जानेवारी महिना आता आला, डिसेंबर पर्यंत पाऊस पडत होता. वीटभट्टीवाले ओरडत होते की हा पाऊस पडतोय, आम्हाला पाऊस नको आहे. आणि आता जनता बोलते 15 दिवसात की आम्हाला पाण्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. कसं हे बघा की 15 दिवसात त्या शापाळा धरणाचा पाणी संपला, असं काय घडलं? मग आम्ही जो हेटवणे धरणाचा पाणी उपसा करून शापाळा धरणात टाकत होतो, मग त्याचं झालं काय? प्लस तुम्ही असं सांगता की तो आता तुम्हाला फिल्टर पाणीच नाही, गढूळ मृत पाणी तुम्हाला देणार. म्हणजे तुम्ही मरा, जनता मेले की त्यांच्या मेंदूवरचा लोणी खायला हे सगळे तयार झालेत. तर असं आम्ही जनता सहन करणार नाही. जनता नक्कीच सांगतं आम्हाला तिघांना भरघोस मतांनी निवडून देणार, यातील मात्र शंका नाही. आणि खऱ्या अर्थाने तिथून खरी आंदोलनाची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.